हे पाहू शकता पूर्ण भारतभर कलश यात्रा सुरू आहे आणि आज आपल्या भादवड टेमघरपाडा गावामध्ये आपण पाहतोय आणि मोठ्या आनंदाने प्रभू श्री राम भक्त या कलश यात्रेमध्ये सहभागी झालेत आणि एका बाजूला आपण सामना ही एन्जॉय करतोय। जो दुसरा सेमीफायनलचा सामना सुरू आहे केवनी स्पोर्ट केवनीच्या विरोधात सुजाता स्पोर्ट पिंपलास। गिरीश पाटील आणि आकाश पाटील हे सलामी वीर आपण मैदानामध्ये पाहतोय। ओहो, एक धाव इथे मिळाली पण 1 मिनिट आपण सामना थांबवायचा आहे आणि हे पाहू शकता आनंद जल्लोष या ठिकाणी साजरा केला जातोय। पण 1 मिनिट फक्त।
नगराध्यक्ष भिवंडी महानगरपालिकेचे सन्माननीय मदनबुवा नाईक साहेबांचा शुभ सन्मान आणि त्याचबरोबर मित्रांनो जगदीश म्हात्रे गुरुजी आणि प्रेमनाथ गुरुजी यांच्याकडून देखील आम्हाला भरपूर मोठं योगदान या स्पर्धेसाठी आलेलं आहे त्यांचे आम्ही शतशः आभार व्यक्त करतो आणि पाहू शकता आपण ऑन स्क्रीन सन्माननीय मदनबुवा नाईक साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय खरं तर साहेब थोडेसे बिजी आहेत कारण कलश यात्रा प्रभू श्रीराम मंदिराची सुरू आहे आणि त्यामध्ये त्यांना सहभाग घ्यायचा आहे प्रेमनाथ म्हात्रे गुरुजींचा प्रेमनाथ नाईक गुरुजींचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत थोडंसं जंबलिंग झालंय म्हात्रे आणि नाईक मध्ये सॉरी सर आणि खरोखरच त्याने आम्हाला आर्थिक सहाय्य देखील या स्पर्धेसाठी केलेलं आहे तदनंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत जगदीश म्हात्रे गुरुजींना आपण या ठिकाणी सन्मानित करूया मी पुन्हा एकदा मनोजी गुळवे आपल्याला विनंती करेन आपल्या शुभासे क्या बात आहे सावंत म्हात्रे यांचे ते बंधुराज आहेत आणि सावंत म्हात्रे मास्टर 40+ तसेही उपाध्यक्ष आहेत तदनंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत आगरी महोत्सव अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे यांना आपण सन्मानित करूया आणि थोड्याच दिवसात तत्पूर्वी या ठिकाणी आपण हे पाहतोय मोमेंटो दिला जात आहे स्वर्गीय दयाबाई गुळवे चषक 2024 मधील फार मोठ्या संख्येने मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत एका बाजूला सेमीफायनलचा सामनाही सुरू आहे आणि संस्थापक अध्यक्ष आगरी महोत्सवाचे विशुभाऊ म्हात्रे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया आणि मित्रांनो थोड्याच दिवसानंतर आगरी महोत्सव पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीस येणार आहे भिवंडी आगरी महोत्सवासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील विशुभाऊ म्हात्रे तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला दरम्यान आपण हे पाहू शकता मनोजी गुळवे साहेबांच्या शुभासे हे शुभ सन्मान केले जात आहेत त्यानंतर पुढील सन्मान आपण करूया शिरीष नाईक साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत मनोजी गुळवे साहेबांच्या शुभासे पाहू शकता धन्यवाद तर वळूया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने काही सन्मान आहे ते आपण नंतर करूया कारण सेमीफायनलचा सामना सुरू आहे गिरीशच्या समोर आपण पाहतो सागर गोलंदाजी करण्यासाठी आले आणि इथून आता या स्पर्धेचा आपण राजू पाटील सर विचार केला तर गिरीश पाटीलनं ह्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला मग बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो मात्र आज पुन्हा एकदा त्याच्या खांद्यांवर फार मोठी जबाबदारी असेल आकाश लवकर बाद झालाय यावेळी
विकेट मिळाली आणि एक मोठी सफलता प्राप्त करत असताना सागर पुन्हा एकदा सज्ज होतोय. एक मोठी विकेट सागरला मिळाली आहे. स्पीडअप करा. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये कुणाल एंटर झालाय. यावेळेला पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल लॉंग ऑनला जबरदस्त फटका पाहायला मिळाला. बॉल सीमा पार 4 धावांसाठी चौकार. क्लासिकल स्ट्रोक आपण बघतोय या ठिकाणी कुणालच्या बॅटमधून. ज्या वेळेला मोठा फटका पुन्हा एकदा बॉल हवेमधून निघून जातोय बॉर्डरलाईनच्या बाहेर. सिक्सर. काय बॅटिंग करतोय. दबावाच्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. चौकार एक षटकार आला. धावसंख्या 18 वर 15 धावा तब्बल सागरच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या. आणि आपण पाहतोय या ठिकाणी कुणाल कालच्या दिवसामध्ये देखील कुणालने चांगला खेळ साकारला होता. म्हणजे या विकेटवर एकंदरीत त्याच्या नजरा चांगल्या बसल्यात. जम त्याचा बसलाय आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये देखील चांगला खेळ तो साकारत असताना तिसरं षटक प्रभाकर मढवी गोलंदाजी मार्कवर येतोय. सेमीफायनलची लढत जो जिंकणार तो फायनलमध्ये पोहोचणार. जय गौलेश्वर गुंदवलीच्या विरोधात कोणता संघ असेल ह्याचं उत्तर थोड्याच वेळात मिळेल. यावेळेला फटका फर्स्ट बॉल हवेमध्ये. विकेट कीपर डाऊन दी बॉल. चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. मोठा धक्का केवनी स्पोर्ट केवनीला. नवीन बॅटर प्रवीण मैदानामध्ये एंटर होतोय. आज टॉप ऑफ दी ऑर्डरच्या बॅटर्सना मी म्हणेल तेवढा चांगला खेळ करता आला नाही. गिरीशकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. तोही लवकर बाद झाला. आकाश शून्यावर बाद झाला. त्यानंतर आझादलाही जास्त मोठं योगदान देता आलं नाही. मात्र आता कुणाल आणि प्रवीणला डाव सांभाळावा लागेल. हो यावेळेला जबरदस्त बाउन्स पाहायला मिळाला. फ्लाईट अँड टर्न ब्युटिफुल बॉल. हे व्हेरिएशन आहे प्रभाकरकडे. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर असेल धावफलकावरती 18. प्रवीण पुन्हा एकदा सामना करेल. गोलंदाज प्रभाकर बॉलिंग मार्कवर. शफल होऊन फटका सजवलाय. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला बॉल वेगाने सरकतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल मात्र इथे नकार आलाय. कारण आता थोडस सावधगिरी दोन्हीही फलंदाजांनी बाळगली आहे.
2 ने आता धावफलक पुढे सरकत असताना आपण पाहतोय जाऊन एका धावेने सुरुवातीला असं वाटलं की 2 रन्स पूर्ण केल्या जातील, मात्र शेवटला नकार आला. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 19. या वेळेला आपण पाहतोय बॅटची वरची कडा, बॉल हवेमध्ये, विकेट कीपर डाऊन दी बॉल, चुकी होणार नाहीये. जबरदस्त कॅच, मोठी विकेट इथे प्राप्त करत असताना कॅप्टन प्रभाकर कुणालला मैदान सोडावं लागेल. बिग ब्लो. दुसरी विकेट या ठिकाणी प्रभाकरला मिळाली आहे. नवीन बॅटर नरेश मैदानामध्ये एंटर होतोय. धावसंख्या धावफलकावरती 19, 19 रन्स. पुन्हा एकदा बोलत तयार, ओव्हर द विकेट. या वेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटनं प्रहार केला बॉलवरती, बॉल हवेमध्ये, मात्र डोक्यावर सर बॉर्डर लाईनच्या बाहेर, मस्तक पे दस्तक, 6 रन. कम्मालीचा फटका पाहायला मिळाला. नरेश खरं तर काल थोडासा इंजर्ड झाला होता, मात्र आज पुन्हा त्याने जबाबदारी ओळखली. संघाला गरज आहे आणि तो पुन्हा बॅटिंग करण्यासाठी उतरला मैदानावर. पहिल्या चेंडूवर त्याने सिक्सर प्राप्त केला. धावसंख्या पुढे सरकत असताना 25 या आकड्यावर. प्रभाकर पुन्हा एकदा सज्ज. लोवा फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा आपण पाहतोय आडव्या बॅटनं पाठवलं मिड विकेटच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. 2 बॉलवर 10 रन्स या ठिकाणी पूर्ण केलेत नरेशनं आणि धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस 29 धावा. पुन्हा आता एक आपण चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय, सुस्थितीमध्ये येताना पाहतोय केवनी स्पोर्ट केवनीला या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये. या फेरीमध्ये जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीत दाखल होईल. जय गौलेश्वर गुंदवलीच्या विरोधात अंतिम फेरी ते खेळतील. चला चेंडू द्यायचा आहे मैदानावर अंतिम षटकासाठी. आता थोडेसे आता विचार विनिमय केले जात आहेत. विचार विनिमय कॅप्टनचे घेतले जातील, मार्गदर्शकाचे घेतले जातील, कारण इथून आता मी म्हणेल जर 15 रन्स आल्या तर केवनी संघ आणखी मजबूत स्थितीमध्ये, आणि इथून जर 10 पेक्षा कमी धावा गोलंदाजाने खर्च केला तर सुजाता स्पोर्ट पिंपला संघ पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. आणि बघा आपण पहिल्या प्रिव्हियस 2 ओव्हरचा विचार केला. सागरनं शेवटच्या 2 बॉलवर 10 दिल्या, प्रभाकरच्या शेवटच्या 2 बॉलवर 10 आल्या, आणि ज्या शेवटच्या बॉलवर टार्गेट केले केवनी संघानं त्याच धावा कुठेतरी मी म्हणेल केवनी संघाला लाभदायक ठरू शकतात आणि सुजाता पिंपला संघाला डोकेदुखी ठरू शकतात. कारण मॅच फार मोठी आहे. मागच्याच स्पर्धेमध्ये विचार केला तर पिंपला संघानं फायनल गमावली आहे. त्याच्यामुळे कॅप्टन आता सांगतच होता की ती फायनल हारल्यानंतर कुठेतरी ह्या टुर्नामेंटमध्ये फायनल जिंकून ते अधुरं स्वप्न पूर्ण करायचं आहे. पहिली स्पर्धा जी झाली होती, चाचणी स्पर्धा, ती जिंकली होती पिंपला संघानं. किशोर अंतिम षटकामध्ये. किशोरचा पहिलाच बॉल खराब लेंथ होती, त्याचा फायदा उचलला प्रवीणनं, भिरकावून दिल्या बॉलला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार प्राप्त करतोय. गुड शॉट. क्लासिकल फटका आपल्याला बघायला मिळाला. चौकार. आणि आता स्कोर पुढे सरकत असताना 33 आकड्यावर धावफलक.
हो, या वेळेला पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहतोय. किशोरचा आपण जर विचार केला तर मला वाटतं या अगोदरच्या सामन्यात त्याने पहिली ओव्हर टाकली होती आणि ह्या महत्त्वाच्या मॅचमध्ये अंतिम षटकामध्ये तो गोलंदाजी करतोय. प्रभाकर एक चांगला ऑप्शन होता, प्रभाकर ठाणगे, मात्र आज त्याच्याकडे गोलंदाजी मिळाली नाहीये. किशोर पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा पुल केलाय, जबरदस्त प्रहार, प्रवीणच्या बॅटमधून धम्माकेदार झन्नाटेदार षटकार. संकटमोचक हा खेळाडू पुन्हा एकदा संकटामध्ये धावून येत असताना प्रवीण केवडी स्पोर्ट केवडी संघाच्या आता धावसंख्येला चांगला आकार देतोय. धावफलक जाऊन पोहोचलोय 39 या आकड्यावर. बॉल मैदानामध्ये प्रोव्हाइड करा, जुना बॉल द्या. अफलातून फलंदाजी, अंतिम षटकामध्ये चांगला खेळ आता साकारत असताना धावसंख्या 39 या आकड्यावर. किशोर पुन्हा एकदा वळतोय, पुन्हा एकदा हुक केलाय, एक्स्ट्रा बाउन्स होता आणि त्याचा फायदा उचलला. आणखी एक बॉल सीमा पार, 6 धावा षटकार. केवडी स्पोर्ट केवडी संघ ह्याचसाठी तर ओळखला जातो की कधीही ते पलटवार करतात, कधी कमबॅक करू शकतात. ह्या मॅच मध्ये आता तो खेळ दाखवला. विशेषतः प्रवीणनं चांगला खेळ साकारलाय. 45 वर धावफलक. सुरुवातीला असं वाटत होतं की पिंपला संघ पूर्णपणे डॉमिनेट करतोय या सेमीफायनलवर, मात्र पुन्हा एकदा प्रवीण नावाचं वादळ मैदानामध्ये आलं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. किशोर अंतिम षटकामध्ये भरपूर महागडा ठरलाय. हो, या वेळेला फटका फसतोय. उमेश तिसऱ्यांदा कॅच पकडत असताना कमालीची कॅचिंग आज उमेशने केली विकेटच्या मागे. 3 झेल त्याने आतापर्यंत पकडलेत. प्रवीण या वेळेला बाद होतो आणि बाद होण्यापूर्वी मी म्हणेल संघाला सुस्थितीमध्ये नेलं. धावसंख्या आपण पाहतोय 45 असताना हा 5वा धक्का लागलाय केवनी स्पोर्ट केवनीला. अंतिम षटक आणि अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल. फलंदाजी करण्यासाठी वैभव येतोय. चांगली टोटल आपण सध्या पाहतोय. हाही चेंडू मी म्हणेल तेवढा चांगला विकेट टेकिंग नव्हता, आखूड टप्प्याचा होता, मात्र बॅटर लवकर स्ट्रोक खेळताना दिसला आणि बॉल अक्षरशः चढला तो. त्याचमुळे लिडिंग एज घेत असताना विकेट मिळाली किशोरला. सेमीफायनल सेकंड स्वर्गीय दयाबाई गुळवी स्मृती चषक 2024 ची जो जिंकणार तो अंतिम फेरीमध्ये दाखल होणार. जय गोलेश्वर गुंतवले आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर रिपोर्टिंग करा. फायनल मध्ये पोहोचणारा तो पहिला संघ होता. आलेले आहेत गुंतवली टीम. ओके, गुंतवली टीम आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा या वेळेला बॅकफुटला गेलेत, कट केला, बॉल जातोय कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 1 धाव मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावाही पूर्ण. हे पहा, ओव्हर थ्रो झालाय, तारांबळ उडाली आहे. 3 धावा पूर्ण. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हे पहा 4 धावा या ठिकाणी बघता बघता पूर्ण केल्या जात आहेत. 5वी धाव घेतली जाईल का? वैभव आल्या आल्या थकला त्या ठिकाणी आपण पाहतोय. 4 धावा पूर्ण केल्या, 49 धावा धावफलकावरती आणि 50 धावसंख्येचं लक्ष आता हा सामना जिंकण्यासाठी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी असेल सुजाता स्पोर्ट पिंपलासला.
यावर तो बाद झाला होता. समोर प्रभाकर असेल, कॅप्टन टू कॅप्टन एक चांगलं बॅटल. 50 धावसंख्येचं लक्ष्य पार करायचं आहे. पहिलाच बॉल क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, फटका जबरदस्त पाहायला मिळाला. कॉपी बुक स्टाईल बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर चौकार. पहिल्याच बॉलवर एक क्लास झळकला. क्लासिकल चौकार या ठिकाणी प्राप्त केला. कव्हर ड्राईव्ह. पुन्हा एकदा आकाश तयार. फुल टॉस बॉल स्विंग केला ऑन साइडला. धमाकेदार षटकार. व्हॉट अ बॅटिंग, अमेझिंग स्टार्ट. एक चौकार एक षटकार. चांगली सुरुवात, चांगला आगाज या ठिकाणी आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना प्रभाकरच्या माध्यमातून 10 रन्स धावफलकावर. जी सुरुवात हवी होती, आपण चर्चा करत होतो की सलामीवीरांनी जर चांगली स्टार्ट दिली तर पिंपला संघ या मॅच मध्ये चांगली कामगिरी करू शकेल. मॅच बॉल मैदानामध्ये आलेला आहे आणि खरं तर तोच बॉल सिलेक्ट केला जाईल, कारण आपण पाहतोय एक चौकार आणि एक षटकार त्याच बॉलवर आलाय. आकाशला आता कमबॅक करावं लागेल. कॅप्टन आहे संघाचा, जबाबदारीने तो खेळ करणार का? यावेळेला राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. सामना करेल बॅटर प्रभाकर. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून. यावेळेला लोवा फुल टॉस बॉल. मला वाटतं बॅटची आतली कडा होती, अपील त्या ठिकाणी झालीच नाहीये. एक धाव तिथे मिळाली आहे. मात्र हाही चेंडू मी म्हणेल खराब होता. फलंदाजाला फायदा उचलता आला नाहीये. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 11 वर. बरोबर आता टी टाइम झालेला आहे आणि थोड्याच वेळात आता चहाचीही व्यवस्था होईल. आपण पाहतोय 11 धावा धावफलकावरती आहेत आणि मोरे सर त्याची काळजी घेतीलच. स्विंग केला ऑन साइडला. व्हाट अ शॉट. टी टाइम हो या ड्रिंक टाइम हो, ये तो खेलेंगे, बड़ा स्ट्रोक खेलेंगे. 6 रन. पाणी नाहीये खेळाडू कक्षामध्ये, पाणी नाहीये. ओके, खेळाडू कक्षामध्ये पाणी घेऊन जावा प्लीज. विनेश मागच्या मॅच मध्ये देखील सिक्सरनं अकाउंट ओपन केलं होतं आणि याही मॅच मध्ये आपण पाहतोय सिक्सरनं अकाउंट ओपन केलंय. आकाशच्या पहिल्याच षटकामध्ये मी म्हणेल चेंडूचा थोबाड लाल केलाय. चेंडूची चांबडी लोळवली आहे. धावसंख्या 17 वर. पुन्हा एकदा आकाश तयार. विनेश साठी यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चांगल्या लाईनवर हा बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू होता. स्क्वेअर कट लगावण्याचा प्रयत्न होता विनेशचा. असे डॉट चेंडू टाकावे लागतील कमबॅक करण्यासाठी. पॉवर प्ले मध्ये मात्र चांगला फायदा उचलला जातोय फलंदाजांकडनं. षटकातील पुढील बॉल राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला कट केलाय गॅप मधला स्क्वेअर कट. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. हलकासा रूम मिळाला होता, जागा मिळाली होती आणि बॉल सरळ निघून जातोय सीमा पार. चौकार आणि याचबरोबर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती. जबरदस्त फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून आपल्याला बघायला मिळाली आणि तब्बल 21 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
इथून आता समीकरण असेल 29ची गरज येणाऱ्या 3 षटकांमध्ये. चांगली स्टार्ट काय म्हणाल राजू पाटील सर, ज्या पद्धतीने पॉवर प्ले मध्ये सुरुवात केली आहे. बघा विशाल असं लक्ष आहे आणि ज्या पद्धतीची त्यांना सुरुवात पाहिजे होती सुजाता स्पोर्ट्स पिंपळाच्या संघाला ती सुरुवात करून दिलेली आहे सलामीवीर दोन्ही बॅटर्सने. आता कुठेतरी चिंतेचा वातावरण बघतो आपण केवनी स्पोर्ट्स केवनी या संघामध्ये. पण हेही विसरून चालणार नाही. गिरीश सारखा एक गोलंदाज आहे, प्रवीण सारखा एक गोलंदाज आहे, कमबॅक करून देऊ शकतात आपल्या संघाला. तो कारनामा करून दाखवावा लागेल. सध्याची जर स्थिती बघितली तर चांगल्या पोझिशनमध्ये आहे सुजाता स्पोर्ट्स पिंपळाचा संघ. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आणि येणारे 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. गिरीश दुसरं षटक घेऊन मार्गस्थ प्रभाकरसाठी. व्हेरिएशन आहे गिरीशकडे, एकच धाव मिळेल. खिलाना जानते हो बल्लेबाज को. धावसंख्या होती ती 22. अजूनही बॅलन्स मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. पुन्हा एकदा हुक केलेला आहे चेंडू विनेशने. विनेशला अशा पद्धतीचा चेंडू म्हणजे भरपूर जेवण केल्यानंतर जिलेबी देणं, बर्फी देणं, त्यानंतर ताक देणं, दही देणं. या चौकाराने धावसंख्या वाढते 26. एकदा चेंज ऑफ पेस. मात्र पंचांचा इशारा येतोय व्हाईट चेंडू. धावसंख्या 27. ब्लॉकहोलमध्ये चेंडू होता. चेंडू येतोय काउ कॉर्नर रिजनमध्ये. आकाश उचलणार, फेकणार, तोपर्यंत आरामात एक धाव पूर्ण केली विनेशने. धावसंख्या होती 28. बावीस धावांची आवश्यकता आहे. चेंडू असतील शिल्लक 15. प्रेक्षकांना तसे हाय स्कोरिंगच्या मॅचेस पाहायला आवडतात आणि उंच उंच षटकार आणि लांब लांब षटकार पाहायला आवडतात. पुन्हा एकदा सज्ज. गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. अशा चेंडूंची आवश्यकता असेल ती म्हणजे केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला. धावसंख्या स्थिर 28. सेकंड सेमीफायनल पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू बाकी आहेत. ना एकदा पंचांचा इशारा होतो व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने वाढते 29. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने वळतोय चेंडू. धावसंख्या वाढते 29. एकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता. चेंडू लॉंगॉनच्या दिशेने येतोय. कार्पेटच्या सहाय्याने उचलणार, फेकणार, तोपर्यंत एक धाव आरामात पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या वाढते 30. 20 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. खेळण्यासाठी सज्ज विनेश.
हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो, निर्धाव जातो चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 30. येणारे चेंडू असतील 12 आणि 20 धावांची आवश्यकता. थोडासा पारडं झुकलेला आहे तो पिंपळाच्या संघाकडे या मैदानाचा विचार केला तर, कारण 2 षटकामध्ये 30 धावा झालेल्या आहेत आणि 2 षटकामध्ये 20 धावा पाहिजे. 12 चेंडू 20 धावा. आकाश यांनी 21 धावा खर्च केल्या, त्यानंतर गिरीश यांनी 9 धावा खर्च केल्या. कुठेतरी कमबॅक करून द्यावं लागलं आता प्रवीणला. पॅनल्टीमेट ओव्हर असेल, संघाला या मॅचला कलाटणी देणारी ओव्हर असेल ही. दरम्यान सचिन तरे साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. मी आपलं मनपूर्वक स्वागत करेन. स्वर्गीय तयाबाई गुळवी स्मृती चषक 2024 मध्ये वेलकम. प्रवीण 12 चेंडू आणि 20 ची गरज. प्रवीणचा पहिलाच बॉल यावेळेला शॉर्ट ऑफ लेंथ होता, समोर फोर्स केला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहे. 1 धाव सहज मिळाली. हे पहा थ्रो थोडासा वाईट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पहा एकेका धावेला क्रिकेटमध्ये फार महत्व आहे. एक एक्स्ट्रा धाव इथे मिळाली. थोडासा वाईड थ्रो पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा उचललाय. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना 32 आकड्यावर. अजूनही एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. महत्वाचं म्हणजे ती पार्टनरशिप सध्या सुरू आहे आणि गुंदवली संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. आपण पाहतोय जय गोलेश्वर गुंदवली, आपलं हार्दिक स्वागत. फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा खाली राहतोय, ड्रॅग करत सड्डा. किती चांगली भागीदारी होती बघा, दोघांमध्ये खूप चांगला तालमेल पाहायला मिळालाय. एका धावेने स्कोर 33 आकड्यावर. ब्रेक थ्रू इथून मिळवणं फार गरजेचं असेल. 10 चेंडू 17 ची गरज. कारण जेव्हा तुम्ही विकेट घ्याल तेव्हा नवीन बॅटर येईल मैदानावर, त्याच्यासाठी थोडंसं कठीण असतं आल्या आल्या मोठे फटके खेळणं, आणि तिथून तुम्ही कमबॅक करू शकता. पुन्हा एकदा यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला व्ही शेप मध्ये, लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव इथे मिळेल. प्रवीण आज बॅटिंग खूप चांगली केली, गोलंदाजीमध्ये देखील सध्या तरी चांगली स्टार्ट त्याला मिळत आहे. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 34 वर 9 चेंडू आणि 16 ची गरज आहे. हळूहळू तर समीकरण बदलत चाललंय. मात्र 1 विकेट पुन्हा कमबॅक. केवनीचं 1 मोठा फटका. स्ट्रॉंग स्थिती पिंपलासची. प्रभाकर आणि विनेश मध्ये चांगली भागीदारी. दोघांचा आता खेळाचा विचार केला तर विनेशनं 1 षटकार 2 चौकार लगावलेत. प्रभाकरनं 1 षटकार 1 चौकार मारलाय. आतापर्यंत 34 धावांची भागीदारी आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा बॉल, ब्युटिफुल यॉर्कर. बचावात्मक फटका खेळावा लागलाय. बॅटची आतली कडा आहे, इथे काय घडलंय. एकच धाव मिळेल. कमालीचा यॉर्कर पाहायला मिळाला. मॅन ऑफ क्रायसिस, संकटमोचक. संकटामध्ये धावून येणारा हा खेळाडू पुन्हा एकदा आपण पाहतोय केवनी संघाला कमबॅक करून देतोय. येणारे 8 बॉल 15 ची गरज. मात्र हे विसरून चालणार नाही की अजूनही सलामीवीर मैदानामध्ये आहेत आणि बॅटिंग मध्ये सागरचं येणं बाकी आहे. ज्याने मागचा सामना फिनिश केला होता, त्याच्यामुळे इथून प्रवीण काय रणनीती असेल. हा चेंडू फुल टॉस, इथे मिस टायमिंग. बॉल आता सरकते बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटला. एकच धाव इथे मिळेल. वाह, कमालीचं कमबॅक केलंय. म्हणूनच तर मी म्हणेल क्रिकेटमध्ये कधीच कोणता हॉट फेवरेट संघ नसतो आणि कधीच क्रिकेटमध्ये तुम्ही भविष्यवाणी करू शकत नाही. 2 षटकांमध्ये जसा खेळ सुरू होता तेव्हा वाटत होतं की सहजगत्या पिंपलास संघ फायनल मध्ये पोहोचणार. मात्र पुन्हा एकदा प्रवीणनं कमबॅक केलं. 7 चेंडू आणि आता 14 धावांची आवश्यकता असेल. 36 धावा धावफलकावरती. महत्वाचा बॉल. 7 बॉल 14 ची गरज. फुल टॉस आहे.
स्विंग केलं ऑन साइडला, फील्डर डाऊन दी बॉल, विकेटचं पतन आणि फलंदाज इथे बाद झालेला आहे. प्रवीणला मिळाली आहे सफलता. मॅचला आता मजा येणार. आता रंगात आली मॅच, कारण शेवटचे 6 बॉल 14ची गरज. स्वर्गीय दयाबाई गुडवी चषक 2024 चा सेमीफायनलचा हा सामना तुम्ही पाहतायत आणि कमालीची मॅच पुन्हा एकदा केवनी संघाने बॅक केलेला आहे. नवीन बॅटर मॅच फिनिशर सागर मैदानामध्ये एंटर होतोय. मागचा सामना अशाच परिस्थितीमध्ये असताना सागरनं तो सामना जिंकून दिला पिंपलास संघाला आणि आता या लढतीमध्ये काय दडलंय, अंतिम षटक कोण हाताळणार? ऑप्शन्स तर भरपूर आहेत. आपण पाहतो या ठिकाणी वैभव एक चांगला ऑप्शन्स आहे. त्यानंतर गोलंदाजीमध्ये धनराज ही चांगली गोलंदाजी करू शकतो, मात्र मला वाटतं वैभवचा वापर करण्यात येतोय. बिलकुल सही, वैभवचा या ठिकाणी वापर करण्यात आला. मात्र समोर आता विनेश असेल. विनेशच्या बॅटमधून आतापर्यंत आपण जर विचार केला तर 17 धावा आल्यात आणि प्रभाकर मडवीनं बाद होण्यापूर्वी 15 धावांचं योगदान दिलं. अंतिम षटक, शेवटचे 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 14ची गरज. प्रवीणचं हे स्पेल कमालीचं राहिलं. 6 रन्स त्यानं फक्त खर्च केले आणि एक महत्वाचा विकेट त्यानं आपल्या संघाला मिळवून दिला आणि बॅटिंग करत असताना देखील 17 धावांचं योगदान दिलं. म्हणजे ओव्हरऑल या मॅच मध्ये प्रवीणचा खेळ चांगला राहिलाय. हो, अगदी बरोबर. आपल्या संघाला कमबॅक करून देणारी ओव्हर ठरली प्रवीणची. पहिल्या दोन षटकांचा जर विचार केला तर कोणीही म्हटलं असतं की पारडं जड झालं ते सुजाता स्पोर्ट्स पिंपलास या संघाचं. मात्र आता जर विन प्रेडिक्शन जर बघितलं तर थोडंसं पारडं जड वाटतं ते केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाचं. हो, बरोबर आहे, हे आपण बोलू शकतो. मात्र मैदानामध्ये सागर आहे हे विसरून चालणार नाही. मागचा सामना अशाच परिस्थितीमध्ये हो, यावेळेला अपील झाली आहे जोरदार. सर्वच्या सर्व खेळाडू अपील करतायत. हे पाहू शकता आपण, सर्वच्या सर्व खेळाडू या ठिकाणी अपील करतायत. मात्र नॉट आउट, पंचांचा इशारा आलेला आहे. नॉट आउट आणि एक चांगल्या चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. हा दबाव आहे. विनेश एक चांगला खेळाडू आहे. दबावाच्या स्थितीमध्ये अनेकदा त्याने चांगला खेळ साकारलाय. मात्र आज हा दबाव तोही झेलू शकला नाहीये. मॅच संपली नाहीये. 5 चेंडू 14ची गरज. काय घडेल, काय बिघडेल या मॅच मध्ये? हळूहळू आता प्रेक्षक वर्ग देखील आपल्यासोबत जोडला गेलाय. काही हिंदी श्रोते आहेत. 5 गेंदे 14 की जरूरत. स्विंग केलं ऑन साइडला, स्टँड अँड डिलिव्हर. दिस इज द ब्रँड ऑफ पिंपलास. ब्रँडेड सिक्सर फ्रॉम विनेश, आउट ऑफ द पाथ. 6 धावा षटकार. हा पिंपलासचा ब्रँड आहे आणि हा ब्रँडेड षटकार, A1 षटकार विनेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 6ने आता धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलाय 42 आकड्यावर. पुन्हा मॅच मध्ये आता रंग भरला या षटकारानं. 8ची गरज, येणारे बॉल शिल्लक 4. आता रंगात आली मॅच. 4 बॉल 8ची गरज. काय सांगाल राजू पाटील सर या सिक्सर विषयी? षटकार येणं गरजेचं होतं पिंपलाच्या संघाला. हा चेंडू जर डॉट गेला असता तर जबरदस्त प्रेशर आला असता. आता दबाव मी तर म्हणेन थोडासा वैभववर. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी बारी तो कभी हमारी बारी. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आमचे मान्यवर पाहुणे या स्पर्धेला भेट देताना. 4 बॉल 8ची गरज. वैभव पुन्हा एकदा बळतोय. विनेश साठी हा बॉल मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये. प्रवीण डाऊन दी बॉल. आज चुकी होणार नाहीये प्रवीण कडनं. त्यानं बॅटिंग चांगली केली, त्यानं बॉलिंग चांगली केली आणि आता क्षेत्र रक्षणही तो चांगलं करत असताना झेल पकडली फलंदाज विनेश बाद. आणखी एक मोठा धक्का सुजाता स्पोर्ट पिंपलासला. कभी तुम भारी तो कभी हम भारी, कभी तुम्हारी बारी तो कभी हमारी बारी असं घडतं या ओव्हर मध्ये. येणारे 3 बॉल 8ची गरज. व्हॉट अ मॅच. दिलो की धडकने तेज करने वाला मुकाबला. काठी की टक्कर पिंपलासच्या विरोधात केवनी. दोन्ही महान संघ एकमेकांच्या समोर आहेत. हे छोटे मोठे युद्ध नाहीत तर हे महायुद्ध आहेत आणि यानंतर अंतिम फेरी गाठायची आहे. चला वेळ कमी घ्या. नवीन बॅटर उमेश, आणखी एक चांगला खेळाडू मैदानामध्ये एंटर झालाय.
3 चेंडू 8 ची गरज. विकेट मिळाली. आता इथून नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाला. 3 चेंडूंमध्ये 8 ची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानामध्ये उमेश आणि त्याच्यामुळे आता थोडाफार का होईना मी म्हणेल दिलासा मिळाला असेल तो गोलंदाजाला, कारण नवीन बॅटर मैदानावर आल्याने आल्या आल्या मोठा फटका खेळणं थोडंसं कठीणच असतं. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवट टप्प्याचा. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव. आत्ता सागर एक वेल फिनिशर. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. 2 चेंडू आणि 7 ची गरज. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत जोडले गेलेत. गेम चेंजर पुन्हा एकदा आता स्ट्रायकिंग एंडला. प्लेयर्स तर सर्व असतात, मात्र गेम चेंजर काहीच असतात आणि त्यातला हा खेळाडू सागर गेम चेंजर आहे. त्याच्यामुळे आता ही गेम तो पुन्हा आपल्या बाजूने पलटवणार का, गेम चेंज करणार का. 2 चेंडू कंपल्सरी, 7 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. ही मॅच छोटी नाहीये, ही मॅच भरपूर मोठी आहे, कारण जो जिंकणार तो महाअंतिम फेरीमध्ये पोहोचणार आहे. वैभव पुन्हा एकदा सज्ज. अत्यंत महत्वाचा बॉल. दबाव आहे, दबाव पाठी राख्यांवर, दबाव आपण पाहतोय संघ सहकाऱ्यांवर. मॅच अगदी क्लोज, क्रुशियल मोमेंटला आपण पाहतोय. येणारे 2 बॉल, 7 ची गरज. अत्यंत महत्वाचा बॉल या मॅच मधील. वैभव वळतोय, सामना करेल बॅटर सागर. वेळ कमी घ्या प्लीज. ओव्हर द विकेट. हा बॉल या वेळेला मात्र डॉट आलेला आहे. ओ माय गॉड, व्हॉट बॉल. जबरदस्त चेंडूची हाताळली, थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली आणि अखेर आता डी सुटकेचा श्वास घेतला असेल तो म्हणजे गोलंदाज वैभवने, कारण सागर आता स्वतःवर नाराज असेल. एक धाव जरी आलीच ती मी म्हणेल शेवटच्या बॉलवर विजयाच्या आशा कायम राहिल्या असत्या, मात्र इथे डॉट बॉल आलाय. शेवटचा 1 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी, फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 7 धावांची गरज. जबरदस्त लाईन पाहायला मिळाली आणि आता कंपल्सरी 7 धावा बनवायच्या आहेत. मला आठवतं वैभवने एकदा हा कारनामा केला होता गुंदवलीच्या मैदानावर, मात्र आता तसं काही घडेल का. ओ माय गॉड, इथे मात्र हा चेंडू खराब होतो आणि आपण पाहतोय याच बरोबर सामना इथे जिंकलेला आहे टीम केवनी स्पोर्ट केवनीनं. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन अभिनंदन टीम केवनी स्पोर्ट केवनी अँड हार्ड लक सुजाता स्पोर्ट पिंपलास. जबरदस्त सामना पाहायला मिळाला. दरम्यान जय गोलेश्वर गुंदवलीचे अध्यक्ष प्रवीण म्हात्रे आपलं सहर्ष स्वागत असेल. वेलकम. काय सामना पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की इथे एखादी चुकी गोलंदाज करणार का. खरोखर हृदयाचे ठोके वाढवणारा तो सामना होता आणि आपण जाणार आहोत लगेचच स्वागत आणि सन्मानाकडे. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर प्रवीण. इज द मॅन ऑफ द मॅच. सामनावीर प्रवीण आपण यायचं आहे. तत्पूर्वी आपण काही सन्मान या ठिकाणी करूया.